नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण दिनदर्शिका हा घटक अभ्यासणार आहोत. मग या दिनदर्शिका या घटकामध्ये काय काय असतं? तर या प्रकारच्या प्रश्न प्रकारामध्ये वर्ष असतात, त्यातील एखाद्या दिवसाची तारीख, वार इत्यादी माहिती दिलेली असते आणि त्या आधारे आपल्याला दुसऱ्या वर्षातील एखाद्या दिवसाचा वार किंवा अशी इतरत्र वाढदिवस वगैरे यावर डिपेंड आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. मग त्यासाठी आपल्याला हे दैनंदिन वापराचे जे दिनदर्शिका असते त्याची माहिती असणे गरजेचे आहे. आता पहा, दिनदर्शिकामध्ये मला थोडीशी माहिती मी हे करते. आता सर्वात अगोदर दिनदर्शिका ही सर्वांना माहिती आहे. वर्ष आहे, कोणतं इयर. आता सध्या आपलं चालू आहे 2024. हे झालं वर्ष. एका वर्षामध्ये किती महिने असतात? अगदी बरोबर, 12 महिने असतात. मी जो प्रश्न विचारेल त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहित चला. ओके. तर एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12 महिने असतात. सर्वांना महिने माहिती आहेत. जानेवारी ते डिसेंबर इंग्रजी महिने आणि त्याचप्रमाणे मराठी महिने हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. हं. तर ह्या 12 महिने, आता त्यामध्ये 12 महिन्यामध्ये आता सुरुवातीला आपण दिवसाची संकल्पना घेऊया. एका दिवसामध्ये एक दिवस आहे. दिवसामध्ये किती तास असतात? 24 तास असतात. 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र मिळून किती असतात? 24 तास. जर समजा आपल्याला प्रश्न असा विचारला, एका दिवसाचे तास करायचे. आता सर्वांना माहिती आहे एका दिवसात किती तास असतात? 24. आता तुम्हाला सांगितलं 24 दिवसांचे तास किती, असा प्रश्न विचारला तर सोप्पा आहे, हो की नाही? तर 7 दिवसांना 24 ने गुणायचं म्हणजेच उत्तर येणार आहे आपल्याला किती तास येतील. पण जर आपल्याला असं विचारलं तासांचे दिवस करा, तर 660 तासांचे दिवस किती होतील असा प्रश्न विचारला, तर तुम्ही काय करायचंय? 660 भागिले 24 करायचं. कितीने भागायचंय? मग दिवसाने भागायचं म्हटल्यावर 7ने करायचं. ओके, समजलं सर्वांना? त्यानंतर दिवस झाल्यानंतर काय होतो? आठवडा असतो. किती दिवसांचा आठवडा असतो? तर 7 दिवसांचा. 7 दिवसांचा आठवडा असतो. आठवड्यांचे दिवस करताना तर समजा आपल्याला आठवड्याचे दिवस करायचे सांगितलेले आहे, तर आपल्याला काय करायचंय? 7ने गुणायचं. आणि दिवसांचे जर आपल्याला आठवडे करायचं सांगितलं तर त्याला काय करायचंय? 7ने भागायचं आहे. समजले? आता झाला दिवस, झाला आठवडा, झाला आठवड्यानंतर किती? 15 दिवसाला आपण पंधरवडा म्हणतो, हो की नाही? त्यानंतर असतो महिना. एक महिना. एक महिन्यामध्ये किती दिवस असतात? साधारण 30 दिवस असतात. आता तुम्हाला हे माहिती आहे कोणत्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात, कोणत्या महिन्यामध्ये 30 दिवस असतात, कोणत्या महिन्यामध्ये 28 किंवा 29. पण जर समजा तुम्हाला महिन्यांचे दिवस करायला सांगितलं तर महिन्याच्या संख्येस 30 गुणायचं आणि दिवसांचे महिने करताना मात्र 30ने भागायचं. आता हा झाला महिना. असे 12 महिने झाल्यानंतर आपलं होतं एक वर्ष कंप्लीट. एक वर्ष, एक वर्ष, एक वर्ष म्हणजेच आता आपले टोटल आठवडे किती होतात? 52 आठवडे. किती आठवडे होतात? मग आता आपल्याला वर्षाचे आठवडे करायचे सांगितले तर काय करायचे? 52ने गुणायचं आणि आठवड्यांचं जर वर्ष करायचं सांगितलं तर 52ने भागायचं. आता हे लक्षात ठेवायचे की दर 7 दिवसानंतर, प्रत्येक 7 दिवसानंतर तोच वार येतो किंवा 7 दिवसापूर्वीचा पणही तोच होता. आता समजा आज सोमवार आहे, तर अजून 7 दिवसांनी काय होणार आहे? सोमवारच येणार आहे. किंवा याच्या मागच्या 7 दिवसांनी गेल्यानंतर सोमवारच होता. किंवा कळाला 7 दिवस 7 मिळवले किंवा 7 वजा केले तरी काय होतं? तोच वार येतो. प्रत्येक 28 वर्षानंतर दिनदर्शिका तीच येते. आता समजा आपली आहे, आता साल आहे 2024 हे साल आहे. तर बघा आपली आत्ताची ह्या वर्षीची जी दिनदर्शिका आहे तीच दिनदर्शिका आपली येणार आहे 2052 साली. सेम दिनदर्शिका असणार. म्हणजेच काय? दर प्रत्येक 28 वर्षानंतर तीच दिनदर्शिका येते. आता सर्वांना माहिती आहे सामान्य वर्ष आणि लीप वर्ष. आता ते कसं ओळखायचं मी थोडक्यात तुम्हाला सांगते. आता सर्वांना माहिती आहे साधं वर्ष किंवा सामान्य वर्ष म्हटलं जातं आणि लीप इयर म्हणजे ज्या वर्षाला 4ने निशेष भाग जातो त्याला म्हटलं जातं लीप वर्ष. आता मग ते कसं काढायचं? समजा आता आपलं आहे 2024. ह्यातले काय करायचे? शेवटचे दोन एकक आणि दशक स्थानचा संख्या घ्यायची. 4ची कसोटी माहिती आहे ना तुम्हाला? तर ह्या संख्येला 4ने भाग जातो का? 4 7 24. म्हणजे हे काय झालेलं आहे? लीप वर्ष आहे, हो की नाही?
आता आपण पुढे घेऊया, 2025 घेऊया. आता शेवटचे अंक, एकक दशक घेतलं, हे लीप वर्ष आहे का? नाही. मग लक्षात घ्यायचं, हे कोणतं वर्ष झालं? सामान्य वर्ष झालं. आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. कोणत्या महिन्यामध्ये? फेब्रुवारी मध्ये. आणि जर लीप वर्ष नसेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये असतात 28 दिवस. एवढं लक्षात ठेवायचं. काय असतंय? आणि ह्यांना कसं कळायला, भागाचं कळालं? 2026 घ्या तुम्ही, समजा 2026 घ्या. शेवटचे अंक 26. 26 ला 4 ने भाग जातो का? नाही. म्हणजे हे लीप इयर नाही. 2027 घ्या. 27 4 ने भाग जातो का? नाही. मग परत 2028 घ्या. बघा, 4 7 28, हे लीप इयर आहे. म्हणजेच बघा, 2024 नंतर 2028 हे लीप वर्ष आहे. म्हणजे 1 2 3 4, आणि हे लक्षात ठेवायचे की प्रत्येक 4 वर्षानंतर लीप वर्ष पुन्हा येते. आता मग 2028 साल हे जर लीप असेल तर अजून 4 वर्षांनी काय होणार आहे? लीप वर्ष. मग किती साल असणार आहे बरं लीप वर्षाचं? अगदी बरोबर, 2032 हे लीप वर्ष असणार आहे. आता हे झालं सामान्य, आपण साल घेतलं. पण जर शतकातला स्थान दशकातला असेल तर काय करायचं? आता समजा आपल्याला विचारलं 2000 हे साल लीप इयर आहे का? आता म्हणजे 4 ने भागायचं आहे का? नाही. तर त्याला कितीने भागायचं आहे? 400 ने भागायचं आहे. कितीने? 400 ने. मग हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. मग 4च्या पाढ्यात आहे का? 4 1 4 4 25, म्हणजे हे लीप इयर आहे. समजा आता आपण 2100 घेऊया. शतक वर्ष असतात, त्याला 400 ने भाग देऊया. हे 2 कट 2, 4च्या पाढ्यात 21 आहे का? म्हणजे हे लीप इयर नाही. बघा, जर आपण शतकात शतक जर घेतलं, शतक वर्ष किंवा 2000 2100 2200 2300 असं जर घेतलं तर काय होणार आहे? त्याला जर 400 ने भाग दिला तरच ते लीप वर्ष आहे, अन्यथा नाही. ओके, समजले सर्वांना? आता प्रत्येक महिने, तर बघा महिने मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला इकडे महिने आहेत, याला इंग्रजी ग्रेगरियन वर्ष म्हटलं जातं, आणि जे आपले मराठी महिने आहेत त्याला म्हटलं जातं भारतीय सौर वर्ष. आता महिना जानेवारी फेब्रुवारी आपले डिसेंबर पर्यंत इंग्रजी महिने आहेत. मग सर्वांना माहिती आहे जानेवारी मध्ये किती? 31 दिवस आहे. आता फेब्रुवारीचं तुम्हाला मी आता सांगितलं, जर लीप इयर असेल, लीप वर्ष असेल तर 29 दिवस असतात, आणि लीप वर्ष नसेल तर 28 दिवस असतात. मार्च मध्ये 31, एप्रिल मध्ये 30, मे मध्ये 31, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, ह्या पद्धतीने डिसेंबर मध्ये 31. म्हणजे 31 दिवस असणारे एकूण महिने किती झाले? पहा बरं मोजून तुम्ही. 31 दिवस असणारे महिने झालेले आहेत 7, आणि 30 दिवस असणारे महिने किती झालेले आहेत? 4. आणि 28 किंवा 29 असणारा तो कोणता महिना आहे? फेब्रुवारी, तो आहे 1. आता हे झालं इंग्रजी ग्रेगरियन वर्ष, म्हणजे आपले इंग्रजी महिने. आता मराठी महिने, मराठी महिने सुद्धा येणं खूप गरजेचं आहे. नाही तर आपण मराठी महिने सहसा सहसा पाठ करत नाही. तर कोणता आहे? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन, हे 12 महिने आहेत. तर त्यामध्ये काय असतं? तर सुरुवातीचे जे महिने आहेत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद, हे जे आहेत 6 महिने, ह्यामध्ये असतात 31 दिवस. आणि उरलेले जे 6 महिने असतात, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन, यामध्ये असतात 30 दिवस. पण जर लीप इयर असेल तर चैत्र महिन्यामध्ये असतात 31 दिवस, आणि लीप इयर नसेल तर दिवस असतात 30 दिवस. ओके, समजले सर्वांना? त्या पद्धतीने. हम्म. तर पहा, हे झालं आपलं. नंतर आता कॅलेंडर मध्ये महिना घेतला आपण, एका कॅलेंडर मध्ये जानेवारी महिना घेतला. जानेवारी महिन्यामध्ये आपले किती दिवस असतात? 31 दिवस असतात. आता 1 तारखेला जर आपला सोमवार असेल, 1 तारखेला सोमवार आहे, आणि तुम्हाला प्रश्न विचारला नंतरचा सोमवार किती तारखेला येईल, यानंतर येणारा सोमवार किती तारखेला येईल, तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक 7 दिवसांनी तो वार परत येतो. मग एकामध्ये 7 मिळवले ते किती झाले? 8. 8मध्ये 7 मिळवले ते किती झाले? 15. 15मध्ये 7 मिळवले ते किती झाले? 22. आणि 22मध्ये 7 मिळवले तर किती झाले? 29. म्हणजे पहा, 1 8 15 22 आणि 29, ह्या सर्व तारखांना कोणता वार येणार आहे? सोमवार.
मग तुम्हाला 2 तारखेचा विचारेल, मंगळवार असेल बुधवार असेल, तर प्रत्येक वारामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 7 7 मिळून. आणि जर तुम्हाला मागचा वार विचारला तर काय करायचं आहे, 7 त्यातून वजा करायचे आहे. मग तो वार आपल्याला आपोआप मिळून जातो. ओके. आता हे झालं आपलं. आता ह्यामध्ये 31 दिवसामध्ये जर जर समजा 28 दिवसांचा महिना असेल, तर काय असतो, 28 दिवस केव्हा असतात, जेव्हा लीप इयर नसतं, म्हणजे साधं वर्ष असतं, सामान्य वर्ष असतं. तर त्यामधील सर्व वार 4 4 वेळा येतात. तर सोमवार 4 वेळा येईल, मंगळवार 4 वेळा येईल, बुधवार 4 वेळा, गुरुवार, हे सगळं 28 दिवसांचा महिना असेल तर. 29 दिवसाचा महिना असेल तर काय होतं, फक्त 1 तारखाचा वार, 1 तारखेचा जो वार असतो तो 5 वेळा येतो. किती वेळा येतो, किती दिवस, 29 दिवसाचा म्हणजे लीप इयर असेल तेव्हा 1 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. आणि 30 दिवसांचा महिना असेल तर काय होतो, 1 आणि 2 तारखेचा वार येतो 5 वेळा. आणि 31 दिवसांचा जर महिना असेल तर 1 2 आणि 3 तारखेचे वार हे 5 वेळा येतात. हे लक्षातच ठेवायचं सर्वांनी. 28 दिवसामध्ये एकही तारखेचा वार नाही, सगळे 4 4 वेळा येतात. 29 तारखेचा महिना असल्यानंतर, 29 दिवसाचा महिना असल्यानंतर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 30 दिवसांचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचा वार 5 वेळा येतो. आणि 31 दिवसाचा महिना असेल तर 1 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. ओके, समजले सर्वांना. आता वर्ष, साधं वर्ष आहे, साधं वर्षामध्ये किती दिवस असतात, 365 दिवस असतात. आणि जर लीप इयर असेल तर काय, तर फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात की नाही, त्यामुळे तो एक ऍड होतो, म्हणून लीप वर्षामध्ये असतात 366 दिवस. आता पहा, सामान्य वर्षाच्या 1 जानेवारीला जो वार असतो, 1 जानेवारीला जर सोमवार असेल तर तोच वार वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 डिसेंबरला तोच वार असतो. 1 जानेवारीला जर सोमवार आहे तर 31 डिसेंबरला देखील तोच वार आहे. ओके, समजले सर्वांना. आता मला सांगा बरं तुम्ही, एक मिनिट, सॉरी, पेनाचा प्रॉब्लेम होतोय थोडासा. 31 डिसेंबरला तोच वार असतो. समजा आता मी सांगितलं 1 जानेवारीला जर बुधवार असेल, सामान्य वर्षामध्ये, म्हणजे साधं जे लीप इयर नाहीये, तर 31 डिसेंबरला कोणता वार असणार आहे, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहा पटकन. हम्म, अगदी बरोबर. काय, 1 जानेवारी जर बुधवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा बुधवार, 1 जानेवारीला रविवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा रविवार. पण हे कधी, जेव्हा सामान्य वर्ष असेल. पण जर लीप वर्ष असेल, जर लीप वर्ष असेल तर काय होतं, त्याचा पुढचा वार, जर समजा 1 जानेवारीला सोमवार असेल तर 31 डिसेंबरला येणार आहे मंगळवार. जर लिपी वर्ष असेल तर काय होणार आहे, 31 डिसेंबरला येणार आहे मंगळवार. 1 जानेवारीला बुधवार असेल तर 31 डिसेंबरला येणार आहे गुरुवार. 1 जानेवारीला रविवार असेल तर 31 डिसेंबरला येणार आहे सोमवार. म्हणजे त्याचा पुढचा वार हा 31 डिसेंबरला येतो. पण आता मग जर असं विचारलं, 1 जानेवारीला जर सोमवार असेल, 1 जानेवारी, बघा, 1 जानेवारी शॉर्ट मध्ये लिहिते, 2023 ला जर सोमवार असेल तर 1 जानेवारी 2024ला कोणता वार असेल, असा प्रश्न विचारला जातो. तर मग पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याला, 2023 हे लीप इयर आहे का, 2023 नाही. तर मग काय होणार आहे, जर सोमवार आहे तर 1 जानेवारीला काय होतं, 1 डिसेंबरला सोमवार येणार आहे, मग एक दिवस काय करायचंय, पुढे जायचं आहे.
एक दिवस ऍड करायचं त्याच्यात. सोमवारच्या पुढे येणार आहे मंगळवार, म्हणजे 1 जानेवारीला येणार आहे मंगळवार. ओके. पण जर आपल्याला विचारलं 1 जानेवारी 2024 रोजी मंगळवार आहे, 1 जानेवारी 2000 रोजी जर मंगळवार आहे, ओके, तर 1 जानेवारी 2025 ला कोणता वार असेल? मग कोणता येणार आहे बरं? 1 जानेवारी 2024 हे लीप इयर आहे. हो. मग काय होणार आहे? मंगळवार मध्ये अजून 2 वार ऍड करायचे. कोणते येणार आहे? मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. मग कोणता वार येतो इथे? गुरुवार. कळलं? जर साधं वर्ष असेल तर 1 वार ऍड करायचा, आणि जर लीप इयर असेल तर 2 वर्ष ऍड करायचे, म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षीचा सुद्धा दिवस येऊन जातो. ओके, समजल्या? आता मला सांगा, शुक्रवारी 3 तारीख आहे, म्हणजे 3 तारखेला शुक्रवार आहे, तर पुढचे येणाऱ्या शुक्रवारच्या तारखा सांगा बरं. कमेंट बॉक्स मध्ये हे उत्तर तुम्ही लिहून मला पाठवा. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आता. ओके, समजले सर्वांना? आता 1 जानेवारीचा जो वार आहे तो 53 वेळा येतो. किती वेळा येतो? 53. तुम्हाला माहिती आहे 52 आठवडे आणि 1 दिवस म्हणजे 365 दिवस. मग 1 जानेवारीला जो वार असतो तो किती वेळा येतो? 53 वेळा येतो. हम्म? आणि जर लीप इयर असेल तर 1 आणि 2 जानेवारीचा वार काय होतो? 53 वेळा येतो. ओके, समजलं सर्वांना? आता ह्यानंतर आपण पाहणार आहोत, पहा, बालिका दिन. कधी असतो बालिका दिन? महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती आणि नाताळ. दिन विशेष हे सर्वांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. बालिका दिन, महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती, नाताळ या दिवशी सारखाच वार येतो. जर समजा बालिका दिनला मंगळवार असेल तर महाराष्ट्र दिनला पण मंगळवार, महात्मा गांधी जयंतीला पण मंगळवार, आणि नाताळला देखील मंगळवार येतो. म्हणजे तुम्हाला नाताळ केव्हा येते हे माहिती असणं गरजेचं आहे. कधी असतो नाताळ? 25 डिसेंबर. गांधी जयंती 2 ऑक्टोबर. अगदी बरोबर. महाराष्ट्र दिन 1 मेला. ह्याप्रमाणे मग त्याच्यासाठी एक कृती बघा, बालिका महाराष्ट्रात, गांधी नाताळ. मग हे सर्व तुम्हाला वार लक्षात, ही कृती लक्षात ठेवली की लगेच आपल्याला काय होतं, त्या दिवशी येणारा वार हा सारखाच असतो हे समजून जाईल. आता स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. कधी असतो स्वातंत्र्य दिन? 15 ऑगस्ट. टिळक पुण्यतिथी कधी असते? 1 ऑगस्ट. बाल दिन 14 नोव्हेंबर आणि शिक्षक दिन 5 सप्टेंबर. ह्या चारही दिवशी काय होतो? एकच वार येतो. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आता जर समजा आपल्याला विचारलं पासून म्हटल्यानंतर काय करायचंय? मी 4 मे पासून 15 मे पर्यंत सुट्टीवर होतो, तर काय करायचंय? पासून म्हटल्यानंतर तो सुरुवातीच्या दिवसापासून 4 तारीख सुद्धा त्यामध्ये पकडायची आहे, आणि शेवटपर्यंत पासून म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता दिनदर्शिकेवरील प्रश्न सोडवताना काय करायचं आहे? आता आपण सुरुवातीला घेणारच आहोत, मी तुम्हाला थोडस नंतर मी समजूनच सांगणार आहे. आता बघा, त्यावर आधारित आपण काही प्रश्न सोडवणार आहोत. तर बघा, सुरुवातीला लिप इयर ही संकल्पना सर्वांना समजली. लिप इयर कसं ओळखायचं? ओके. आता बघा, पहिला प्रश्न आहे, 3 सप्टेंबर रोजी शनिवार होता, तर त्या महिन्यात किती रविवार येतात? बघा, इथे विचारलेले आहे 3 सप्टेंबर रोजी शनिवार होता, मग रविवार कधी येणार आहे पहा, सांगा बरं मला. 3 सप्टेंबरला शनिवार आहे, तर 4 सप्टेंबरला काय येणार आहे? रविवार येणार आहे. हो की नाही? बरोबर. 4 सप्टेंबरला रविवार. मग पुढचा रविवार पुन्हा कधी येईल? त्याच्यामध्ये 7 दिवस ऍड करा. 4 आणि 7 11, 11 आणि 7 18. 18 आणि 7 25, 25 आणि 7 32. महिन्यामध्ये 32 दिवस नसतात. म्हणजे बघा, 4 11 18 आणि 25 ह्या तारखेला रविवार येतो. म्हणजे मग सप्टेंबर महिन्यात किती रविवार आले बरं? 1 2 3 4. मग कोणता पर्याय येणार आहे? आपला पर्याय क्रमांक 1. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहे. आताच आपण दिनदर्शिका हा घटक महत्वाची माहिती अभ्यासलेली आहे, तर आपण आता यावर आधारित स्वाध्याय सोडवणार आहोत.
तर पहा सर्वांनी पान नंबर 251 काढा. दिनदर्शिका चॅप्टर नंबर 8.3. सर्वांनी क्लास जॉईन करताना हातामध्ये वही आणि पेन अवश्य जरूर घ्यावा आणि प्रत्येक उदाहरण माझ्या अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करा. तर पहा, पहिला प्रश्न आहे. दिनदर्शिका आता आपण समजूनच घेतलेला आहे, तरी माझ्या अगोदर तो प्रश्न वाचून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि लगेच उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं. तर पहा, पहिला प्रश्न आहे. 1 मार्च 1997 रोजी शनिवार होता, तर 1 जुलै रोजी कोणता वार असेल? तर आपल्याला जसं दिलेलं असतं तसंच लिहून काढायचं असतं. तर 1 मार्च 1997 आणि वार दिलेला आहे शनिवार. आपण साल लिहून घेऊया, 1997. आणि त्याच आता आपल्याला 97च विचारलेलं आहे, मग आपल्याला कशा फक्त महिन्याबद्दल केलेला आहे मार्च. मग आपल्याला मार्चच्या पुढे जायचं. मार्च कोणता महिना येतो? मार्च नंतर जुलै पर्यंत जायचं आहे. एप्रिल, मे, जून, थोडंसं अक्षर पेन व्यवस्थित न चालण्यामुळे वेगळं येते, जुलै. आता बघा, 1 मार्चला दिलेला आहे शनिवार. मग मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31 दिवस असतात. एप्रिल मध्ये किती दिवस असतात? 30 दिवस असतात. मे मध्ये 31, जून मध्ये 30, आणि आपल्याला जुलैचा 1 जुलै म्हणजे तो एक पकडायचा आहे. आता या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. किती येत आहेत बरं? 3. 3 3 7 3 3 9 3 चौक 12. याला आपल्याला भागायचंय 7ने. मग करा भागाकार. 123/7. आपण इथे करूया 123/7. 7नीच का? कारण एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7. मग आता बघा, 7 एके 7, खाली उरले 53. वजाबाकी केलेली आहे. 7 7 49, 7 8 56, म्हणजे काय येणार आहे? 7 7 49. मग 53 मध्ये जर 49 गेले तर खाली किती शिल्लक राहतात? 4. म्हणजेच आपल्याला काय करायचंय? शनिवारच्या पुढे 4 दिवस पुढे जायचं, कारण आपल्याला मार्च ते जुलै विचारलेला आहे. जर आपल्याला मार्च ते मागचं आपल्याला जानेवारी विचारलं तर मागचे वाचायचे. आता आपल्याला पुढचे विचारले, मग शनिवारच्या पुढे 4 वार पुढे जा. शनिवारच्या पुढे 4 वार आपल्याला पुढे जायचे. मग कोणता येणार आहे शनिवारच्या नंतर? रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. मग कोणता वार येणार आहे 1 जुलै 1997 ला? तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. बघा, पुढचा प्रश्न आहे. 1996 सालची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 सालची सुरुवात कोणत्या वाराने होईल? आता तुम्हाला सांगितलं आहे, सामान्य वर्ष असेल तर त्याचा पुढचा वार हा 1 जानेवारीला त्याचा पुढचा वार येतो, आणि जर लीप इयर असेल तर एक वार सोडून त्याचा पुढचा वार येतो. आता बघा, 1996 ची सुरुवात झालेली आहे सोमवारी. मग 1996 हे लीप इयर आहे का? बघा, शेवटचे 2 अंक 4 दुने 8 आणि 4 चौक 16. येस, इट इज द लीप इयर. हे लीप इयर आहे, त्याची सुरुवात जर सोमवारने झाली तर 1997 ला कोणता वार असणार आहे? एक वार सोडून, म्हणजे बुधवार. सोमवार मंगळवार सोडला की बुधवार येणार. मग 98 ला कोणता वार आहे? 1998 ला लीप इयर नाही, बुधवारच्या नंतर लगेच गुरुवार. आणि आपल्याला विचारलेला आहे 1999 ला कोणता वार येणार आहे? तर गुरुवारच्या नंतर लगेच कोणता वार येतो? शुक्रवार. सो द ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. समजले कशा पद्धतीने करायचं ते? ओके. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे. एका लीप वर्षात स्वातंत्र्य दिन, आता इथे स्वातंत्र्य दिन शुक्रवारी असेल तर त्याच वर्षी प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल? तर बघा, त्याच वर्षी प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारीला. आणि स्वातंत्र्य दिन कधी असतो? 15 ऑगस्टला. बघा, 26 जानेवारीला काय असतो? प्रजासत्ताक दिन. आणि 15 ऑगस्टला काय असतो? स्वातंत्र्य दिन. आता बघा, 26 जानेवारी, मग जानेवारी नंतर कोणता येणार आहे? फेब्रुवारी. मी शॉर्ट मध्ये लिहिते हा. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. मग आपला स्वातंत्र्य दिन कधी असतो? ऑगस्ट. आपल्याला मागे जायचंय बघा, लीप वर्षात स्वातंत्र्य दिन दिलेला आहे आपल्याला त्यांनी एका लीप वर्षात, आणि वर्ष लीप दिले.
तर कोणता वार हे इथे? शुक्रवार. हं? आता आपण बघा वार इथे लिहूया, शुक्रवार. आता मग आपल्याला कधी 15 ऑगस्ट असतात, म्हणजे ऑगस्टचे किती? 15 दिवस. जुलैचे किती? 31 दिवस. जूनचे किती? 30 दिवस. प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस असतात हे लक्षात असणं गरजेचं आहे. मेचे 31, एप्रिलचे 30, मार्चचे 31 आणि लीप इयर फेब्रुवारी लीप इयर म्हटल्यावर किती दिवस असणार? अगदी बरोबर, 29. आणि हे 26 जानेवारी, मग 26 जानेवारी पर्यंत पासून 31 पर्यंत किती दिवस होतात? 26, 27, 28, 29, 30, 31. बघा 26 जानेवारीचा दिवस दिला धरलेला आहे. मग किती दिवस होतात ते? 26 आणि 5, 31 मधनं 26 वजा करायचे, किती उत्तर येतं? 5 दिवस. मग ह्या सर्वांची आपल्याला करायची आहे बेरीज. बघा एकक एककाची, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 8 आणि 9 17, 17 आणि 5 22. हातचे आले 2, 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20. मग आपली किती आलेली आहे? 20. बघा पुन्हा एकदा व्यवस्थित करून पहा. 20 अगदी बरोबर, 202 आलेले आहे. मग 202 ला आपल्याला कितीने भागायचं आहे? 7ने भागायचं आहे. 7 दुने 14, खाली किती उरले? 6, 62. वरनं 2 घेतले. 7 7 7 8 56, 7 9 63. मग 7 8 किती येणार आहे? 56. मग आता 62 मधून जर आपण 56 वजा केले तर आपली बाकी किती राहणार आहे? 12 मधनं 6 गेले, 6 आणि 6 बाकी राहिलेली आहे. मग आपली बाकीच लक्षात ठेवायची आहे, दिनदर्शिका पाहताना 6 बाकी. मग 6 वार आपल्याला काय जायचंय बघा, ऑगस्ट पासून आपल्याला कुठे जायचंय? जानेवारी पर्यंत, म्हणजे 6 वार काय जायचंय? मागे जायचे. आता इथे आपल्याला दिलाय शुक्रवार, शुक्रवारच्या मागे कोणता येणार आहे? 6 वार बघा, गुरुवार, मग नंतर बुधवार, मग मंगळवार, मग मंगळवार नंतर सोमवार, मग रविवार, आणि मग येणार आहे 6वा वार येणार आहे शनिवार. बघा 1 2 3 4 5 आणि 6, 6 वार आपण काय गेलोय? मागे गेलोय ना, एवढं लक्षात ठेवा. कारण शुक्रवार होता, शुक्रवारपासून आपण मागे गेलो, तर शनिवारी कोणता म्हणजे प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येणार आहे? तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर, शनिवारी. नंतर पहा पुढचा प्रश्न आहे, बघा 2007चे नवीन वर्ष बुधवारी सुरू झाले असेल तर त्या वर्षभरात कोणता वार 53 वेळा येईल? मग आता आपल्याला 2007चे नवीन वर्ष कोणत्या वारी सुरू झाले? बुधवारी. हा, तर आपल्याला माहिती आहे लीप इयर वर्षामध्ये 1 तारखेचा वार काय होतो? 53 वेळा येतो. मग कोणता वार येणार आहे? हा, 53 वेळा, तर बुधवार. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. मंगळवार दिनांक 24 जून 1997 रोजी मालतीचा 3रा वाढदिवस होता, तर तिचा जन्मदिवस कोणता? आता मगाच्या सारखं उदाहरण आहे बघा, मागे जायचं आहे आपल्याला. 1924 जून 1997 ला तिचा 3रा वाढदिवस होता बघा. 1997 ला कितवा वाढदिवस? 3रा. मग तिचा जन्मदिवस आपल्याला विचारलेला आहे, इथे वार आलेला आहे मंगळवार. आता मग तिचा 3रा असेल तर दुसरा वाढदिवस कधी येणार आहे? 1996ला, हो की नाही? तर तिचा दुसरा वाढदिवस येणार आहे 1996ला. त्यानंतर पहिला वाढदिवस येणार आहे 1995ला, आणि तिचा जन्म येणार आहे 1994. जन्म येणार आहे 1994. मग आता बघा याच्यामधलं लीप इयर जे असेल त्याला काय करायचं आहे? गोल करायचं. लीप इयर कोणता आहे? 1996. आता मग इथे जर 24 जून आहे, जून आहे म्हणजे कसा होणार? इथे जर मंगळवार आहे तर मग इथे कोणता वार येणार आहे पहा बरं. इथे लीप इयर सोडून आलेला आहे, म्हणजे इथे वार येणार आहे मंगळवारच्या अगोदर सोमवार आणि मग रविवार. 1996ला असणार आहे रविवार, कारण 1996 हे काय आहे? लीप इयर वर्ष आहे. मग त्याच्या मागचा वार रविवारच्या अगोदर शनिवार, आणि शनिवारच्या अगोदर येणार आहे शुक्रवार. मग तिचा जन्म कधी झालेला आहे? तर शुक्रवार. जन्म विचारलेला आहे, वाढदिवस न विचारला.
आपण काय करतो, जन्म अगोदर होतो आणि नंतर वाढदिवस आपण प्रमाणे साजरे करतो. प्रश्न 6वा आहे, जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वाराने येईल? तुम्हाला माहिती आहे शिक्षक दिन कधी असतो? ते बरोबर 5 सप्टेंबरला असतो. आणि गांधी जयंती कधी असते? 2 ऑक्टोबरला असते. तुम्ही तशीही काढू शकता, पण पाहूया आपण. सप्टेंबर मध्ये किती दिवस असतात? 30 - 5 किती आले? 25. ऑक्टोबर सप्टेंबर हे झाले 25 आणि ऑक्टोबरचे किती? 2 दिवस. म्हणजे किती दिवस झाले? 27. 27ला 7ने भागा. 7 × 1 = 21, 7 × 4 = 28, म्हणजे 7 × 1 = 21. वजाबाकी केल्यावर किती दिवस राहिले? 6. मग 6 दिवस काय होणार आहेत? आपण पुढे जाणार आहोत, कारण पुढे आहे की नाही, 5 सप्टेंबरच्या नंतर गांधी जयंती. मग 5 वार पुढे जा. आपल्याला वार दिलेला आहे मंगळवार. मंगळवारच्या पुढे जायचंय, हे आपल्याला 6 दिवस किंवा 1 दिवस मागे आला तरी होऊन जात. जर मंगळवार यायला असेल तर कोणता वार येणार आहे? अगोदरचा सोमवार. पण आपण कन्फ्युजन नको म्हणून पुढे जाऊया. चला, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. म्हणजेच कोणता? एक वार मागे, 6 आल्यानंतर एक वार मागे किंवा 6 वार पुढे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. 2005 ची सुरुवात सोमवार या वाराने झाली असेल तर 1 एप्रिल 2005 ला कोणता वार होता? बघा, 2005 ची सुरुवात सोमवारने झालेली आहे, म्हणजे जानेवारी महिना. किती दिवस झाले? 31. फेब्रुवारी मध्ये 2005 हे लीप इयर आहे का? नाही, म्हणजे फेब्रुवारीचे 28 आणि एप्रिल, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचे 31 आणि एप्रिलचा 1 दिवस. करा बेरीज. 8 आणि 1 9 10 11. चला 1 3 3 2 6 2 8 आणि 1 10. 101 ला भागायचंय आपल्याला 7ने. 7 1 1 7. 31 7 चोक 28. 31 मधनं 28 वजाबाकी केल्यावर खाली उत्तर किती येतं आपलं? 3. बाकी किती आली? 3. मग आपल्याला काय करायचंय? 3 वार पुढे जायचे. 3 वार पुढे जा. सोमवारच्या पुढे 3 वार, 1 2 आणि 3. मग सोमवार नंतर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. प्रश्न 8वा आहे, 3 फेब्रुवारी 2008 रोजी शनिवार होता, तर त्याच महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? तर बघा, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, जर 31 दिवसांचा महिना असेल तर 1 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. 30 तारखेचा महिना असेल तर 1 2 तारखेचे वार 5 वेळा येतात. 29 दिवसाचा महिना असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो आणि 28 तारखेचा असेल तर एकही वार 5 वेळा येत नाही. मग आता आपल्याला इथे प्रश्न काय विचारलाय? 3 फेब्रुवारी 2008. मग 3 फेब्रुवारी 2008. 2008 हे काय आहे? लीप इयर आहे, त्याच्यामध्ये ते किती दिवस असणार? 29. म्हणजेच 1 तारखेचा जो वार असणार आहे तो 5 वेळा येणार आहे. मग 3 तारखेला आपल्याला कोणता वार दिलाय? शनिवार. मग 2 तारखेला कोणता वार असणार आहे? शुक्रवार. आणि 1 तारखेला कोणता वार असणार आहे? तर गुरुवार. म्हणजेच 1 तारखेचा वार गुरुवार हा आपला येणार आहे 5 वेळा. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. प्रश्न 10वा आहे, 10 ऑक्टोबर 2004 च्या दुसऱ्या शनिवारी 11 तारीख होती, तर त्या महिन्यातील कोणता वार 5 वेळा येणार नाही? आता ऑक्टोबर किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा. अगदी बरोबर. मग त्यातले 31 दिवसाचा महिना असल्यावर 1 2 आणि 3 तारखेचे वार काय होणार आहेत? 5 वेळा येणार आहे. आता आपल्याला दिलेले आहे 11 तारीख. मग 11 तारखेवरून आपण मागची तारीख काढूया. 11 मधनं 7 कमी करा, किती आले? 4. बघा, मग 3 2 आणि 1 तारखेचा वार आपल्याला काढायचा आहे. मग 4 तारखेला कोणता वार येणार आहे? शनिवार. मग 3 तारखेला कोणता येणार आहे? शुक्रवार. 2 तारखेला येणार आहे गुरुवार आणि 1 तारखेला येणार आहे बुधवार. म्हणजे आता बघा, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार ह्या तारखेचे वार काय होणार आहेत? 5 वेळा येणार आहेत. प्रश्न काय विचार बघा, 5 वेळा येणार नाही. आता बघा, गुरुवार आलाय, हा 5 वेळा येतोय. मंगळवार आलाय, नाही. मग बघा, मंगळवार, बुधवार हा 5 वेळा येतोय, शुक्रवार हा 5 वेळा येतोय. बघा कोणता येतोय? गुरुवार, शुक्रवार, गुरुवार आणि बुधवार हे 5 वेळा येते. शुक्रवार, बुधवार आणि गुरुवार. आणि मंगळवार एकटा आहे की जो 5 वेळा येणार नाही.
प्रश्न व्यवस्थित केअरफुली वाचायला पाहिजे. तर ओके, समजले. आता बघा 10 प्रश्न आपण सोडवले, राहिलेले 5 प्रश्न तुम्ही अशाच पद्धतीने सोड. आता लीप वर्षात अगदी सोपं आहे. बघा इथे खाली शेवटचे प्रश्न दिलेले आहेत आपल्याला. खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे? लीप वर्ष म्हणजे ज्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. मग कोणतं आहे बरं? 5, 6, 3, 4ची कसोटी. मग 2004. खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही? मग कोणत्या संख्येला 4ने भाग जात नाही? याला जातो, याला जातो, याला जातो. 2003 हे लीप वर्ष नाही. तर राहिलेले 2-3 तुम्ही स्वतः सोडवा. ओके, समजलंय सर्वांना? अगदी सोपं दिनदर्शिका. फक्त याला काय आहे, कंटिन्युअसली थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. तर दिनदर्शिका हा घटक आपल्याला पुढेही फ्युचरमध्ये, आता तुम्ही आहात 5वीला, 5वी नंतर आपल्याला 8ची स्कॉलरशिप आहे. दरवर्षी असे वेगवेगळ्या प्रज्ञाशोध परीक्षा आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देण्यासाठी दिनदर्शिका हा घटक आपला परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. ओके, समजलं सर्वांना? तर भेटूया आपण नेक्स्ट क्लासला.